चला तर मैत्रिणींनो, आपण बनवूया केळीचा, गुळाचा आणि गव्हाच्या पिठाचा केक. त्यासाठी 1 वाटी मी घेतले गव्हाचं पीठ, 1 वाटी घेतले गूळ आणि अर्धी वाटी घेतली कोकोआ पावडर. त्यानंतर मी अर्धा कप घेतले आपलं दूध. त्याच्यानंतर मी 1 वाटीला थोडंसं कमी घेतलंय जेवणाचं तेल. ठीक आहे. तर यानंतर मग मी केळी घेतली आहे. केळीला आपण काय करायचं आहे, 2 केळी घेतली मी इथे. केळी चांगली पिकलेली घ्यायची आणि तिला चांगलं मॅश करून घ्यायचे. त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे केळीला. त्याच्यानंतर मग आपण सगळे वेट इन्ग्रेडियंट्स यात टाकून घेणार आहोत. त्यात पहिले मी टाकलं आहे अर्धा कप दूध. त्यानंतर 3/4 कप जे घेतलेलं आहे तेल ते टाकलं आहे. याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्यात टाकलं आहे 1 वाटी गूळ. त्याला पण मी चांगलं हलवून मिक्स केलं आहे, जेणेकरून त्याच्या काहीच गुठळ्या त्यात राहणार नाही, किंवा तुम्ही त्याला किसून पण टाकू शकतात. त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याने काय होतं ना, की चांगलं एकजीव झालं म्हणजे केक फुलण्याला मदत होते. त्यानंतर मग आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊ. त्यात मी चाळणी घेतले गव्हाचं पीठ आणि कोकोआ पावडर. यातच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. एक चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा. मी विसरून गेली होती, म्हणून नंतर मग मी शेवटी त्याला टाकलं आहे आणि चांगला मिक्स करून घेतलं हे बॅटर जितकं चांगलं तुम्ही मिक्स कराल तेवढा केक चांगला फुलायला मदत होते, चांगला स्पॉन्जी केक बनतो. म्हणून मिक्स करायला कंजूसी करायची नाही, चांगला मिक्स करा. सर्व इन्ग्रेडियंट्स एकजीव झाल्यानंतर त्यात मग मी टाकले जे काही ड्रायफ्रूट्स माझ्याकडे होते ते मी त्यात टाकून चांगले मिक्स करून घेतले. त्यानंतर एका टिनला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं. तेल किंवा तूप तुम्ही लावून घ्या आणि त्याच्यामध्ये हे बॅटर शिफ्ट करा आणि शिफ्ट केल्यानंतर त्याला चांगलं सेट करून घ्या, जेणेकरून केक चांगला आपला मस्त फुलेल. त्यानंतर मग मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वरतून टाकलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्याला मी OTGमध्ये शिफ्ट केलं आहे. OTG मी लावला आहे 180 डिग्री सेल्सिअसला 45 मिनिटसाठी. तुमच्याकडे जर OTG नसेल तर तुम्ही कुकरमध्येही हा केक बनवू शकतात. कुकरमध्ये तुम्हाला काय करायचं, खाली मीठ टाकायचं, स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर हा आपला डब्बा ठेवून द्यायचा केकचा, आणि तो पण तुम्ही 45 मिनिट्स ठेवून बघा. पुन्हा चेक करा, जर झालेला नसेल तर पुन्हा ठेवून थोडा वेळ होऊ द्या आणि चेक करा. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तुम्हाला आणि शिट्टी त्याची काढून घ्यायची. ठीक आहे. तर असा मस्त केक माझा बनलेला आहे. माझी मुलगी दुपारची झोप झालेली होती, सुगंध पूर्ण घरभर दरवळत होता.